कल्याणजवळ कटाई नाका येथे MIDCची मुख्य पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली। या घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून कल्याण डोंबिवली परिसरात पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। तर रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान या परिसरात मेट्रोचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळते आहे। विशेष म्हणजे मेट्रोच्या कामामुळे पाईपलाईन फुटण्याची ही तिसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आहे। या बिघाडामुळे उद्या कल्याण डोंबिवली शहरात आसपासच्या परिसरात पाणी पुरवठा होण्याची शक्यता कमी असून नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून आणि सांभाळून वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। दरम्यान संबंधित यंत्रणांकडून दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले असून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मात्र पूर्णपणे पाणी पुरवठा पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागू शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आलं आहे। ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, कल्याण।